राज्यामध्ये चक्रीवादळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। चक्रीवादळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर चालून येत आहे। आज रात्रीत आणि उद्या दुपारी या चक्रीवादळाचं मोठं संकट येणार असल्याची अपडेट समोर आली आहे। गेल्या 30 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ पुढील 12 तासांमध्ये महाराष्ट्रावर धडकणार आहे। हवामान खात्याने या 12 जिल्ह्यांना गंभीर रेड अलर्ट जारी केला आहे। या भागामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या दिशेने 150 किलोमीटर प्रति तास वेगानं हे चक्रीवादळ आता पुढे सरकू लागलंय, ज्यामुळे मुंबईमध्ये प्रचंड पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय। आज रात्रीत 12 जिल्ह्यांमध्ये महाभयंकर राक्षसी चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नेमकं कोणत्या त्या 12 जिल्ह्यांमध्ये आज रात्रीत चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। 30 वर्षातील सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेनं वेगानं पुढे सरकत आहे। आज रात्रीत आणि येत्या 12 तासात हा महाविनाशकारी चक्रीवादळ महाराष्ट्रातील या भागामध्ये प्रचंड ताकदीनं तुटून पडणार असल्याची अपडेट समोर आली आहे। गेल्या 8 दिवसांपासून प्रचंड ताकदीनं मोठा पाऊस पडत आहे। काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे तर काही ठिकाणी महापूर आलेला आहे। त्यातच आता महाराष्ट्रावर प्रचंड मोठं संकट या ठिकाणी आलंय। काल मुंबईमध्ये प्रचंड वादळानं थैमान घातलंय। हा प्रकार माजवलाय, त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पाऊस देखील पडलाय। तुम्ही टीव्हीला त्या ठिकाणी पाहिलं सुद्धा असेल। तोच कहर आज रात्री या 12 जिल्ह्यांमध्ये 4 तासांच्या आतमध्ये येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। आज उद्या आणि परवा 3 दिवस महाराष्ट्रातील या भागांमध्ये चक्रीवादळ हा आकार माजवणार। हवामान खात्याचं रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलेला आहे। ताशी 150 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकत आहे। यामध्ये वाटेत येईल ते झाड ते उन्मळून टाकत आहे। घराचे पत्रे उडत आहेत। मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी होत आहे। कोणते 12 जिल्हे आहेत जिथे रेड अलर्ट त्या ठिकाणी पुढील 36 तासांसाठी जाहीर करण्यात आलेला आहे। कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये घराची पत्रे उडणार, झाडे उन्मळून पडणार, लोकांना घराबाहेर पडू नका अशा स्पष्ट सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या। या 12 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका त्या ठिकाणी देण्यात आलाय। कोणते ते 12 जिल्हे लक्षपूर्वक पाहायचे आहे, कारण आज रात्री आणि उद्या दुपारनंतर मोठी त्या ठिकाणी संकटाची चाहूल लागली आहे। यामध्ये त्या ठिकाणी मोठं चक्रीवादळ येणार असल्याची अपडेट सध्या समोर आली आहे। महाराष्ट्रात गेल्या 8 दिवसापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय। त्यातच आज रात्री आणि उद्या दुपारपर्यंत चक्रीवादळाचा मोठा या ठिकाणी सामना करावा लागणार आहे। महाराष्ट्रावर आता हे वादळ वेगानं पुढे सरकत आहे। मुंबईमध्ये हाहाकार सुरू झालेला आहे। या वादळाचं नाव आहे शक्तिवादळ। गेल्या 2 दशकातील सर्वात मोठं भयंकर वादळ आहे। हवामान खात्यानं याविषयी स्पष्ट इशारा दिलाय। पुढील 4 तासात 12 जिल्ह्यांमध्ये हे वादळ त्या ठिकाणी नुकसानाला सुरुवात करणार। अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाल्यामुळे हे वादळ तयार झाल्याचं बोललं जातंय। याचा वेग इतका प्रचंड आहे की ज्याच्यामुळे नारळाची झाडं, विजेची खांब, कच्च्या घराची पत्र या ठिकाणी उडवत पुढे सरकत आहे। समुद्रात मोठ्या लाटा उसळू लागल्यात। किनारपट्टीवर गाव त्या भागांमध्ये पूर येण्याचा धोका आहे। विशेषतः शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अलर्ट या ठिकाणी हवामान खात्यानं जाहीर केलाय। हवामान खात्यानं सगळ्यात महत्त्वाचा अलर्ट यवतमाळ आणि चंद्रपूरला दिला आहे, म्हणजे जिथं पावसाचा कहर जास्त असेल। याशिवाय आता नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्यानं आताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आता छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय।